बँकेचं खातं असून तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याच्या या गोष्टी माहीत नाहीये तर आत्ताच माहिती करून घ्या, कारण 2026 मध्ये या गोष्टी कोणी सांगणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, बँकेचं खातं तुमच्या आपल्या सर्वांकडे आहे, बरोबर. पण बँकेच्या खात्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या कोणी सांगत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खास करून शेतकरी वर्ग मित्रांनो, हो शेतकरी वर्ग असेल, मिडल क्लास वर्ग, आपल्याला या गोष्टी रोज फेस कराव्या लागतात. म्हणजेच तुम्हाला या गोष्टी रोज सहन कराव्या लागतात आणि त्यासाठी चक्रासुद्धा माराव्या लागतात, पण कोणी आपली मदत करत नाही मित्रांनो. तर अशात तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या काही अशा बेसिक गोष्टी माहिती करून घेऊ शकता की त्या तुम्हाला 2026 काय पुढे कोणी सांगणार सुद्धा नाही मित्रांनो. हो, त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की तुमच्या बँक खात्यात अशा कोणकोणत्या गोष्टी की त्या तुम्ही अगदी सहजपणे करू शकताय. तर चला जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सुरुवात आपण बेसिक पासून करूयात. हो, बेसिकली मित्रांनो बघा, तुम्हाला जेव्हाही तुम्ही एखादं नवीन खातं उघडायला जाताय, तुम्हाला काय लागतं? फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड. हो मित्रांनो, कागदपत्र सर्वात महत्त्वाचं काय आहे? तुमचं कागदपत्र, तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, आणि त्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असतो मित्रांनो. हो, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे तुम्ही, तो तुमचा सुरू असणं गरजेचं आहे. या तीन गोष्टी तुमच्या बेसिक झाल्या, बरोबर. आता यामध्ये मित्रांनो बघा, मोबाईल नंबर तुम्हाला काय सांगतोय, कारण बऱ्याचदा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला असतो मित्रांनो, तो बंद असतो. तर यासाठी मित्रांनो आत्ता शासनाने तुम्हाला जे ॲप दिले मित्रांनो आधार अपडेटचं, त्यामधून तुम्ही घरी बसून तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो सहजपणे बदलू शकता मित्रांनो. यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जायची गरज नाही आहे. याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, व्हिडिओ बघू शकताय, बरोबर. तर हे कागदपत्र झाली तुमची. यानंतर तुमचं सर्वात महत्त्वाचं काय येतं की चांगली बँक निवडणे. हो मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली बँक निवडणे. चांगली बँक म्हणजे कोणती? की जी ग्राहकांप्रती एकनिष्ठ असेल, ज्या बँकेची सर्व्हिस चांगली असेल, जी तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागणार नाही आणि तिथं गेल्यानंतर तात्काळ लगेच तुमचं काम होईल. सर मला बँकेत आधार लिंक करायचं आहे, लगेच 2 मिनिटात तुमचा आधार लिंक होईल, बरोबर. तर अशी बँक तुमच्यासाठी चांगली मित्रांनो, म्हणजे ज्या बँकेची सर्व्हिस वगैरे चांगली आहे अशी बँक तुमच्यासाठी योग्य राहणार आहे, बरोबर. तर बँक तुम्ही निवडली. यानंतर सर्वात महत्त्वाचं काय अजून की तुम्ही जी बँक निवडली त्या बँकेमध्ये आता तुम्हाला काय काय मिळणार आहे. हो, तुम्ही खातं तर तुम्हाला उघडायचं आहे, बरोबर, पण तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये काय काय गोष्टी मिळणार आहे. तर जनरली तुम्हाला तर माहिती मित्रांनो काय काय मिळतं? पासबुक, ATM, चेकबुक, अजून इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, या सुद्धा सुविधा मिळतात मित्रांनो. हो, तर आपण डायरेक्ट बेसिकपासून स्टार्ट करूया मित्रांनो. हो, जनरली तुम्हाला बँकेतर्फे पासबुक दिलं जातं मित्रांनो. हो, पासबुक दिले जाते. तर पासबुकमध्ये तुम्हाला तुमच्यावरती फोटो चिटकवायचा असतो मित्रांनो. तुम्हाला जेव्हा बँकेकडून तुम्ही नवीन खातं उघडता तेव्हा तुम्हाला बँकेत एक पासबुक दिलं जातं मित्रांनो. आणि हा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, बरोबर. तर तुमच्या बँकेचं खातं तुम्ही जेव्हा उघडणार तेव्हा तुम्हाला खात्यामध्ये काही बेसिक गोष्टी बघायच्या असतात. काय? की तुमच्या बँकेत झिरो बॅलन्सचं अकाउंट आहे का, म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन होते का किंवा उघडलं जाते का. सेव्हिंग बँकेसाठी तुम्हाला मर्यादा किती, म्हणजे सेव्हिंग बँक जर खातं तुम्हाला उघडायचं आहे, सेव्हिंग खातं, त्यासाठी तुम्हाला पैसे किती टाकावे लागणार आहे, म्हणजे 500 रुपये टाकावे लागणार आहे किंवा 1000 रुपये डिपॉझिट करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला करंट खात्याची लिमिट किती आहे, करंट खातं चालू आहे का, त्यासाठी किती पैसे द्यावे लागणार. त्यानंतर सॅलरी अकाउंट यामध्ये या बँक खात्यात चालते का. सॅलरी अकाउंट जर तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी कामाला आहे, बरोबर, तुम्ही एखाद्या कंपनी वगैरे जॉब करताय आणि तिथं तुम्हाला सॅलरी अकाउंट उघडायला सांगितलं तर तुम्हाला सॅलरी अकाउंट तुमच्या बँकेतून उघडून दिलं जाईल का. या बेसिक गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात मित्रांनो. झालं. यानंतर तुम्हाला बँकेतून पासबुक घेतलं तुम्ही, त्यावर फोटो वगैरे चिटकवला की तुमच्या पासबुकमध्ये तुम्हाला काय काय बघायचं असते बघा. तुमच्या पासबुकमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा खाते क्रमांक. हो, खाते क्रमांक झाला. त्यानंतर 2 नंबरला आहे तुमचा IFSC कोड. जनरली तुम्हाला बँकेचं IFSC कोड आणि खाते क्रमांक या 2 गोष्टी जनरली कुठेही लवकर मागितल्या जातात, म्हणजे जास्त मागितल्या जातात मित्रांनो. परंतु या व्यतिरिक्त मित्रांनो मी आधीच तुम्हाला जे सांगितलं की इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग यासारख्या ज्या सुविधा आहेत, तुम्ही समजा जेव्हा बँक टू बँक ट्रान्सफर करता, की समजा जेव्हा तुम्ही RTGS किंवा NEFT करता मित्रांनो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता, बरोबर, एखादी जास्त रक्कम असेल आणि तुम्हाला तुमच्या या बँक खात्यातून तुम्हाला दुसऱ्या बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची, तर तेव्हा तुम्हाला एक RTGSचा किंवा NEFTचा फॉर्म भरावा लागतो मित्रांनो. हो, RTGS किंवा NEFT
हे 2 फॉर्म तुम्हाला भरावे लागतात. आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय मागितले जाते तर बघा, तुमचं जे पासबुक आहे त्या पासबुकवरचं तुम्हाला बऱ्याचदा CIF नंबर मागितला जातो, MICR कोड सुद्धा मागितला जातो मित्रांनो. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा RTGS वगैरे करणार तेव्हा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल मित्रांनो. तर ते तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये पूर्ण दिलेलं असतं मित्रांनो. खाली कोपऱ्यामध्ये तुमच्या बँकेचा ॲड्रेस वगैरे तिथं दिले असतं. तिथं तुम्हाला IFSC कोड, MICR कोड, CIF नंबर, सेंट्रल बँकेचं जे बरेचसे ग्राहक आहेत मित्रांनो त्यांना CIF नंबर सुद्धा तिथं पासबुकवर दिला जातो मित्रांनो. आणि हा CIF नंबर कशासाठी लागतो तर तुम्ही जर सेंट मोबाईल ॲप डाउनलोड केलं, तुम्हाला तुमच्या सेंट्रल बँकेचं खातं ऑनलाईन काही ट्रान्झॅक्शन वगैरे करायचे आहेत तर तुम्ही त्या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला CIF नंबर मागितला जातो. तो CIF नंबर पासबुकमध्ये कोपऱ्यात दिलेला असतो मित्रांनो. हे लक्षात घ्या. हे कोणत्या केसमध्ये तुमचं जे सेविंग खातं आहे त्या सेविंग खात्यासाठी दिला जातो. जनधनचं खातं जर असेल तर त्याला CIF कोड दिला जात नाही मित्रांनो. ही गोष्ट आधी लक्षात घ्या. पासबुक तुमचं आटपलं, यानंतर तुम्हाला काय दिलं जातं ATM मित्रांनो. हो, ATM सुद्धा दिलं जातं तुमच्या बँकेतून. तर बऱ्याचशा बँकांचे मित्रांनो ATM तुम्हाला जेव्हा सुरुवातीला तुम्ही नवीन ATM कार्ड बँकेतून घेता बरोबर, तुमच्या घरी येते तेव्हा तुम्हाला ते ATM चालू करायचं असते. तर ATM चालू कसं करणार तर बघा, बऱ्याचशा बँकांची वेगवेगळी प्रोसेस आहे मित्रांनो. हो, सर्व बँकांची वेगवेगळी प्रोसेस आहे. तुम्हाला स्टेट बँकेचं ATM आहे, तुम्हाला ATM मध्ये जावं लागणार आहे. तिथे ATMचा नंबर टाका, तिथे ATM कार्ड तिथं तुमच्या ATM मध्ये टाका, तिथं तुमचा अकाउंट नंबर टाका, तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. त्यानंतर तुम्हाला ग्रीन पिन मागेल, तुम्हाला तुमचा ATMचा पासवर्ड सेट करायचा आहे. तो ATMचा पासवर्ड सेट केला की झालं, तुमचा ATMचा पासवर्ड तयार झाला. यानंतर अशा बऱ्याचशा बँका आहेत की ज्यामध्ये तुम्हाला ते ATMचा पासवर्ड जनरेट करायला जावं लागते. या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा प्रायव्हेट बँका की ज्यासाठी तुम्हाला तुमचं ATM कार्ड जर सुरू करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची सुद्धा गरज नाही. म्हणजे बँकेच्या ATM मध्ये सुद्धा जायची गरज नाही मित्रांनो. हो, बँकेच्या ATM मध्ये सुद्धा जायची गरज नाही. जर ICICI बँकेचं तुमचं ATM असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचं मोबाईलमध्ये फक्त प्ले स्टोअरवरून iMobile ॲप डाउनलोड करा. iMobile ॲप डाउनलोड केलं की तिथं तुमचं युजर ID आणि पासवर्ड टाकून म्हणजे तुमचा इंटरनेट बँकिंगचा जेव्हा तुम्ही खातं उघडणार मित्रांनो तेव्हा तुम्हाला इंटरनेट बँकिंगचा युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. किंवा तो डायरेक्ट साईटहून तुम्ही जनरेट सुद्धा करू शकता. युजर नेम आणि पासवर्ड टाकला की त्यानंतर डायरेक्ट तुमचं डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्ड तुम्ही तिथूनच तुमच्या मोबाईलमधून ॲक्टिव्ह करू शकता. तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. त्याचा पासवर्ड सुद्धा सेट करा, त्याला बंद करायचं असलं बंद करा, चालू करायचं असलं चालू करा, त्याची लिमिट सेट करा, सर्व गोष्टी मित्रांनो. आणि एकच नाही, फेडरल बँक आहे मित्रांनो, बऱ्याचशा बँका आहेत मित्रांनो अशा की ज्या बँकांमध्ये तुम्हाला डायरेक्ट ATMचं म्हणजे ATM मध्ये जायची गरज सुद्धा राहत नाही मित्रांनो. डायरेक्ट घरी बसा आणि तुमचं ATMचं सर्व प्रोसेस तुम्ही घरबसल्या करू शकता किंवा तुमच्या बँकेच्या खात्याची सर्व प्रोसेस तुम्ही घरबसल्या करू शकता मित्रांनो. यानंतर मित्रांनो बघा, तुम्हाला बँकेतून जे ATM दिलं जातं त्यावर तुम्हाला वरती तुमच्या ATMचा नंबर दिलेला असतो मित्रांनो. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा एखादं ऑनलाईन चलन वगैरे करणार किंवा तुम्ही फोनपे, गुगल पे, भीम UPI हे जे ॲप वापरता मित्रांनो यामध्ये तुम्हाला ATM कार्ड जोडताना तुम्हाला तुमच्या ATMचा 6 अंकी नंबर किंवा जे चलन वगैरे करताय तेव्हा तुम्हाला ATMचा पूर्ण नंबर मागितला जातो. तो ATMचा नंबर तुम्हाला सेंटरमध्ये दिलेला असतो. त्याखाली तुम्हाला मंथ आणि इयर दिलेलं असते. हे मंथ आणि इयर काय असते की तुमचं ATM कार्ड हे कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात संपणार आहे त्याचा महिना आणि वर्ष दिलेलं असते मित्रांनो. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही फोनपे लॉग इन वगैरे करताय तर तेव्हा तुम्हाला मंथ आणि इयर विचारलं जाते तर ते सुद्धा तुम्हाला तिथं टाकावं लागते. त्यानंतर खाली बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या ATMचा पासवर्ड सुद्धा विचारला जातो ते सुद्धा. आणि त्यानंतर बऱ्याच ATM मध्ये तुम्हाला बरेचसे जे ATM आहेत त्यामध्ये खाली नाव सुद्धा तुमचं दिलेले असते मित्रांनो. आणि नावाच्या खाली तुम्हाला कोपऱ्यामध्ये तुमचं कार्ड कोणतं आहे तर बघा, मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड की रुपे कार्ड. तर मित्रांनो मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन सुद्धा करू शकता, इंटरनेट बँकिंग सुद्धा करू शकताय. कोणतेच ट्रान्झॅक्शन तुम्हाला नडत नाही मित्रांनो. इंटरनॅशनल तुमचे जे ट्रान्झॅक्शन वगैरे आहेत सर्व तुम्ही डिटेल सर्व माहिती करू शकताय. तुम्हाला कोणतंही ट्रान्झॅक्शन करताना किंवा कोणताही व्यवहार करताना तुम्हाला अडचण येणार नाहीये. फक्त रुपे कार्डमध्ये काही लिमिटेड ट्रान्झॅक्शन मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मित्रांनो रुपे कार्ड चालत नाही. हे झालं. त्यानंतर तुमचं ATM काढलं जर तुम्ही पलटी केलं मित्रांनो, फिरवलं तर तुम्हाला मागच्या साईडला एक काळी स्ट्रीप किंवा व्हाईट स्ट्रीप म्हणजे पांढरी स्ट्रीप असते आणि त्या बाजूला तुम्हाला 3 अंकी नंबर दिलेला असतो. हा 3 अंकी नंबर काय असतो तर तुमच्या ATM कार्डचा CVV असतो मित्रांनो. हो, तुमच्या ATM कार्डचा CVV क्रमांक असतो. हा ATM कार्डचा CVV क्रमांक तुम्हाला बरेच जे ऑनलाईन चलन वगैरे तुम्ही गव्हर्नमेंटचे करता तिथे तुम्हाला CVV नंबर मागितला जातो मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्याच्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला ज्या माहीत नव्हत्या त्या आपण सर्व इथं क्लिअर केलेल्या आहेत.
झाला आता यानंतर मित्रांनो अजून तुमच्या बँकेच्या खात्याचे काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये 100% विचारा. मी ईश्वर पाटील बसलोच आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. मित्रांनो मी कायम तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि यापुढेही देतच राहणार आहे. झालं. यानंतर मित्रांनो RBIने तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन ठेवलेले आहेत. मित्रांनो हो, आता तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय RBIने घेतलेले आहेत. मित्रांनो हो, तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच तुम्हाला जर तुमचं मिनिमम बॅलन्स जे आहे म्हणजे तुम्हाला जे बँकेकडून कळवलं जाते की तुम्हाला एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये ठेवायची, तर त्याबाबत सुद्धा नवीन GR आता लवकरच येणार आहे. मित्रांनो नवीन नोटिफिकेशन म्हणजे सर्क्युलर तुमचं RBI तर्फे लवकरच आता तुम्हाला प्रकाशित केलं जाणार आहे आणि त्यासाठी त्यावर तुम्हाला नवीन निर्बंध लावले जाणार आहेत की तुमच्या बँकेच्या खात्यात तुम्ही आता 500 रुपये ठेवायला पाहिजे की 1000 रुपये ठेवायला पाहिजे. अजून सर्क्युलर लॉन्च झालेलं नाही आहे परंतु येणार आहे. मित्रांनो 100% येणार आहे म्हणजे येणारच आहे. आणि सोबतच मित्रांनो एक तुमच्या व्हॉट्सॲपला तुम्हाला RBI तर्फे एक मेसेज आला असेल की RBI तुमची मदत करू शकते. हो, काय मदत करू शकते तर 2024 मध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर थंबनेल दाखवतो किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघून तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की RBIने काय सर्क्युलर लॉन्च केलं होतं. तर बघा RBIने एक सर्क्युलर लॉन्च केलं होतं की कोणाच्याही स्वमालकीची रक्कम 1000 कोटी रुपये आम्हाला सापडलेली आहे म्हणजे बँक खात्यांमध्ये पडू नये अशीच, आणि त्यावर कोणाचीही मालकी नाही आहे, तर ही रक्कम जी आहे ती आता RBI तुम्हाला परत देऊ शकते. मित्रांनो हो, पण कोणत्या केसमध्ये, जर तुम्ही तुमच्या खात्याला जेव्हा तुम्ही नवीन खातं उघडता तेव्हा तुमच्या खात्याला नॉमिनी म्हणजे वारस जर लावलेला असेल तर डायरेक्ट तुम्ही तुमची रक्कम परत मिळवू शकता. आणि जर लावलेला जरी नसेल तरी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही RBIशी संपर्क करा किंवा तुमच्या बँकेत जाऊन डायरेक्ट तुमच्या बँकेत संपर्क करा, ते तुम्हाला याविषयी अधिक माहिती देतील. मित्रांनो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे म्हणजे तुमचे जे मालक असतील, घराचे जे मालक असतील, त्यांच्या निधनानंतर जे खातं आहे मित्रांनो ते असंच पडलेलं असते, ते बंद असते आणि आपण त्यामध्ये काही व्यवहार करत नाही, काही नाही, बँक ते डायरेक्ट ऑटोमॅटिक बंद करून टाकते. बरोबर. तर अशा खात्यामध्ये जी आता रक्कम पडली आहे ती RBI तुम्हाला परत मिळवून देणार आहे. मित्रांनो तर मित्रांनो या तुमच्या बँकेच्या खात्याच्या काही बेसिक गोष्टी होत्या. मित्रांनो बेसिक गोष्टी म्हणजे या तुम्हाला रोज फेस कराव्या लागतात. रोज तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी रोज आपल्याला भोगाव्या लागतात, परंतु आपल्याला कोणी मदत करत नाही. तर आता तुमच्या अगदी सहजपणे लक्षात आलं असेल की तुमच्या खात्याच्या ज्या मेन गोष्टी आहेत त्या आपण कशा पद्धतीने करू शकतो. मित्रांनो आणि यामध्ये अजून काही राहिलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 100% तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार म्हणजे देणारच आहे. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.